गावातील स्वतंत्र नगरपालिका असेल, ती 27 गावाची जी भूमिपुत्रांनी गरजेपोटी जी बांधकामे केली आहेत त्यांची दस्त नोंदणी व्हावी। तसेच डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट झाला, त्या भीषण स्फोटामध्ये महसूल विभागाने जो पंचनामा केलेला आहे त्या पंचनाम्यानुसार नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी आणि मेट्रो प्रकल्पामध्ये मेट्रो जो 12 प्रकल्प आता प्रस्तावित आहे, या मेट्रो 12 प्रकल्पामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना बांधकाम परवानगी मिळावी, तसेच स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी याकरिता राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरिता बेमुदत धरणे आंदोलन आहे। मी उपोषणाला बसतो आणि सरकारवर विश्वास ठेवतो। सरकारचे प्रतिनिधी येतात, आम्हाला आश्वासित करतात, आम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवतो, पुन्हा तेच होतं म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतं। या ठिकाणी प्रोबेस कंपनीचा जो स्फोट झाला होता त्यानंतर आता नवीन स्फोट झाला, आता हे जवळजवळ 18 ते 22 स्फोट झालेले आहेत। मग त्यांना नुकसान भरपाई दिली तर नाहीत, पण रोज आमच्या डोंबिवलीकरांनी स्फोटामध्ये